नमस्कार. प्रोफेसर B.R. देवधर यांनी थोर संगीतकार या पुस्तकामध्ये आपले गुरु पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्यावर लिहिलेल्या लेखाचा निवडक भाग आज वाचते आहे. गुरु पंडित विष्णू दिगंबर यांचा जन्म एका हरिदास घराण्यात झाला. कौटुंबिक आर्थिक परिस्थिती बेताची, पण पंडितजींचे जन्मतःचेच ग्रह चांगले असल्यामुळे त्यांचे पालनपोषण कुरुंदवाडच्या राजघराण्यात होऊ लागले. कुरुंदवाडच्या छोट्या पातीचे राजे श्रीमंत दाजीसाहेब यांचे पंडितजींचे वडील श्री दिगंबरबुवा पलुसकर हे आवडते हरिदास असल्यामुळे दाजीसाहेब यांचा पलुसकर घराण्याला आश्रय होता. विष्णूही लहानपणापासून चुणचुणीत, गोरापान, स्वरूपाने देखणा असल्यामुळे त्याचे समवयस्क राजपुत्र नानासाहेब यांच्याबरोबरच विष्णूचे पालनपोषण होऊ लागले. त्याचा व्रतबंधही श्रीमंत नानासाहेब यांच्याबरोबर राजवाड्यात झाला. विष्णू हा शाळेत हुशार विद्यार्थी म्हणून समजला जाई. 1887 साली अपघाताने त्याचे डोळे अधू झाले नसते ना, तर संगीताकडे तो वळण्याचा संभवच नव्हता. पंडितजींचे सर्व जीवन पाहिले असता हा अपघात ही एक ईश्वरी योजनाच होती असं वाटतं. डोळे अधू झाल्यामुळे तो मिरजेस उपचारासाठी आला, पण आता यापुढे लिहिण्या वाचण्याचे काम करता येणार नाही असा डॉक्टरी सल्ला मिळाला, म्हणून तो संगीत विद्येकडे वळला. मिरज इथेही त्याला श्रीमंत बाळासाहेब मिरजकर यांचा आश्रय मिळाला. पंडितजी स्वभावाने अत्यंत कष्टाळू, मेहनती, जिद्दीने काम करणारे असल्यामुळे आपला स्वतःचा मोठा व बोजड आवाज आपल्या अचाट मेहनतीने बाळकृष्ण बुवांसारख्यांची तानबाजीची गायकी चांगल्या तऱ्हेने गाण्याजोगा त्यांनी बनवला. विद्यार्थी दशेत त्यांनी खेळण्यात व अन्य तऱ्हेने चकाट्या मारण्यात कधीही वेळ दवडला नाही. गुरुगृहातील कामे, गुरुसेवा, गुरुचे प्रत्यक्ष शिक्षण हे झाल्यानंतर त्यांनी जेव्हा फुरसतीचा वेळ मिळेल तेवढा सगळा वेळ त्यांनी आपली मेहनत करण्याकरता खर्च केला आणि संगीत विद्येमध्ये सिद्धी प्राप्त करून घेतली. त्या काळात म्हणजे 20व्या शतकाच्या प्रारंभी ग्वाल्हेर गायकीला विशेष मान असे. बहुतेक इतर सर्व घराण्यातील गायक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीतीने ग्वाल्हेर घराण्याचं ऋण कबूल करतात. यानंतरच निरनिराळ्या घराण्यातील गायकांनी गायकीच्या विशिष्ट पैलूवर अधिक मेहनत करून त्यात नाविन्य आणायचा प्रयत्न केला आणि आपापली घराणीच प्रस्थापित केली. पंडितजींची गायकी साधी होती, पण त्यात एक शिस्त असे. प्रथम ते मोठ्या ख्यालाची स्थायी 2 वेळा गात, मग अंतरा 1 वेळ म्हणून झाला की आलापाला सुरुवात करत. रागातील स्वरांना योग्य महत्त्व देऊन रागस्वरूप पूर्णपणे सांभाळून जेवढे आलाप शक्य असतील तेवढेच ते गात. स्थायीवरील आलाप संपल्यावर ते अंतऱ्यावर आलाप करीत. अंतरा संपवून बोल आलापाला सुरुवात होई. त्यांचे बोलअंग एका विशिष्ट पद्धतीचे असे. त्यात विविधता होती, पण गायकीतील कोणताच भाग समजण्यास क्लिष्ट कधीही नसे. मोठा ख्याल संपल्यानंतर त्याच रागातील एक छोटा ख्याल व तराणा गाऊन तो राग ते पूर्ण करीत. पंडितजींचा आवाज मोठा, धुमारदार व कसलेला गोड. सुरेलपणाकडे त्यांचं फार लक्ष असे. अत्यंत कष्ट करून त्यांनी तान साध्य केलेली असल्यामुळे ती फार वजनदार आणि प्रभावी असे. त्यांचा आवाज एवढा मोठा होता की साथीला बसलेल्या 4 शिष्यांनी लावलेला तारषड्ज पंडितजींच्या आवाजापुढे एकदम फिका पडे. पंडितजींची ऐन तारुण्यातली गाणी ऐकण्याचं सौभाग्य मला लाभलं नाही, पण त्यांच्या वयाच्या 47व्या वर्षी आणि 56व्या वर्षी अशी 2 अविस्मरणीय गाणी ऐकण्याचं भाग्य मला लाभलं.
1919 साली एका रविवारच्या संध्याकाळच्या जलशामध्ये त्यांचं गाणं झालं. श्रोत्यांमध्ये संगीतात बरेच दर्दी लोक होते. ते पाहून त्यांना खूप आनंद झाला. गाणं सुरू करण्यापूर्वी ते म्हणाले, आज माझे गुरुजी पंडित बाळकृष्ण बुवा यांची मला खूप आठवण होतीये. त्यांचीच तालीम गाण्याचं आज मी ठरवलं आहे. असं म्हणून सुमारे 7:15 वाजता बनरे बलैया हा यमन रागातील बडा ख्याल त्यांनी सुरू केला. ख्याल संपल्यावर आलाप सुरू झाले. आवाज अत्यंत सुरेल कसलेला व मन अत्यंत प्रसन्न असल्यामुळे त्यांनी लावलेला प्रत्येक सूर श्रोत्यांच्या हृदयाला भिडे. विविध तऱ्हेचे स्थायीवरील आलाप संपवून अंतऱ्यावरचे आलाप गायले. बोलंग सुरू झाले. बोलंग सुरुवात करण्यापूर्वी त्यातील निरनिराळ्या प्रकारांची ते नावं सांगत आणि ते गाऊन दाखवीत. एका बोलतानेच्या प्रकाराचं नाव होतं सवाल जवाब. साथीदार शिष्य चिजेची अक्षरं घेऊन प्रश्न केल्यासारखी बोलताना सुरू करत. त्याच्या पुढील अक्षरं घेऊन पंडितजी जबाब देत. अशा तऱ्हेने 4-5 सवाल जवाब झाले की पंडितजी चिजेचं तोंड घेऊन समेवर येत. एखादी बोलताना वीज कडाडल्याप्रमाणे तार सप्तकात सुरू करेत आणि निरनिराळ्या तऱ्हेने तिला खेळवीत खेळवीत समेवर येत. त्यात लयकारीचे अनेक प्रकार. बोलतान संपल्यावर तान अंग सुरू झालं. त्यातही विविधता. तानांच्या प्रकारांना विशिष्ट नावं. वीज कडाडल्याप्रमाणे तारसप्तकात तान सुरू करून खाली येणं हे ग्वाल्हेर घराण्याचं वैशिष्ट्य. पंडितजींच्या ताना प्रभावी असत. यावेळी गाण्यातील पंडितजींची विद्वत्ता आणि आवाजावरील प्रभुत्व माझ्या उत्तम तऱ्हेने निदर्शनाला आलं. त्यांची गायकी मर्दानी होती, ती जनानी नव्हती. त्यात बारीक सारीक मुरक्या गरफिरक्या यांना फारसं स्थान नव्हतं. त्यांचा आवाज ठुमरी गायकीला योग्य नव्हता. ध्रुपद धमार गायकी ते कुशलतेने गात. शृंगार रसापेक्षा भक्तिरसाकडे त्यांचा अधिक कल होता. भजनं फारच प्रभावी रीतीने ते गात असत. ठिकठिकाणी विद्यालयं स्थापून ती अत्यंत शिस्तबद्ध चालवून त्यात निश्चित केलेल्या अभ्यासक्रमाप्रमाणे मुक्त हस्ताने नियमितपणे शिक्षण देणं हा पंडितजींच्या ध्येयाचा भाग होता. त्यांनी स्वतः 1901 साली लाहोर येथे विद्यालय सुरू केलं. मुंबई विद्यालय 1908 साली सुरू झालं. पुढे पुणे, नागपूर या शाखा काढण्यात आल्या. विद्यालय सोडून जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पंडितजी सांगत की तुम्ही जेथे जेथे जाल तेथे संगीताचा प्रचार करण्यासाठी विद्यालय सुरू करा. आणि त्याप्रमाणे त्यांच्या शिष्य प्रशिष्यांनी संगीत विद्यालय स्थापून देशाच्या निरनिराळ्या भागात संगीताचा प्रसार सुरू केला. पंडितजींच्या स्वतःच्या जीवनातच त्यांच्या परिश्रमांना गोड फळं येत असलेली पाहायचं सौभाग्य त्यांना लाभलं. संगीतकाराला त्यांनी समाजात मानाचं स्थान मिळवून दिलं. संगीत समजणारे हजारो रसिक श्रोते त्यांनी निर्माण केले. देशातील अनेक प्राथमिक माध्यमिक शाळांतून विश्वविद्यालयातून संगीत विषयाला अभ्यासक्रमात स्थान प्राप्त करून दिलं. 1900 सालाच्या प्रारंभी उच्च समाज आपल्या मुलांना संगीत शिकवण्यास तयार नव्हता. पंडितजींच्या प्रयत्नाने ही परिस्थिती त्यांनी आपल्या हयातीतच इतकी बदलून टाकली की शेकडो मुलं व मुली संगीत शाळेत दाखल होऊन संगीताचं शिक्षण घेऊ लागले. इतकंच नव्हे तर चांगल्या कुटुंबातील मुली जाहीररित्या जलशातून गाऊ लागल्या. अशा तऱ्हेने अविश्रांत कार्य करीत असताना 1-2 महिन्यांच्या आजारानंतर 1931 साली तारीख 21 ऑगस्ट रोजी ते मिरज येथे इहलोक सोडून गेले. त्यांना विनम्र आदरांजली.